मध्यंतरी पुण्यात ग्रँड सायकल टूर झाली। एका रात्रीत रस्ते चकाचक केले, खड्डे गायब झाले, खतरनाक झाडं आणून ठेवली, शाळांना सुट्टी दिली, सायकलपटूंनी पण जोरात सायकली पळवल्या। पण बातमी कशाची झाली तर या टूरच्या मार्गात कुत्रा शिरल्याची। त्यानंतर 5च दिवसांनी वायझॅगमध्ये भारताची क्रिकेट मॅच होती, तेव्हा ही बातमी कशाची झाली? ग्राउंडमध्ये कुत्रा शिरल्याची। आता बाकी सगळे ठीक आहे, पण एवढा मोठा इव्हेंट होतोय, सगळ्या जगाचं लक्ष लागलंय आणि मध्येच कुत्रं घुसलंय म्हणल्यावर काय इज्जत राहिली? जाहीर नाचक्की। पण मोकळ्या जागी मोकट कुत्रं घुसलं तर त्याला अडवणं कठीण जाणारच। पण बंदिस्त जागी सुद्धा कुत्रा बाजार उठवू शकतो हे AI समिटमुळे समजलं। दिल्लीत सध्या AI इम्पॅक्ट समिट सुरू आहे। सगळ्या जगातून टॉपची लोक आली आहेत। ज्या रूमचं भाडं लईत लई 6,000 असतं त्याचं भाडं लाखात आहे, कारण लोकांना भारतीयांनी केलेले AI मधले आविष्कार बघायचेत। यातच गलगोटियाज युनिव्हर्सिटीचा स्टॉल होता। यात त्यांनी डिस्प्लेला रोबोटिक डॉग ठेवला होता। आमच्या युनिव्हर्सिटीने बनवला आहे असं म्हणत या कुत्र्याची जाहिरात केली, पण याच कुत्र्याने बाजार उठवला, कारण हा रोबोटिक कुत्रा चीनच्या कंपनीने बनवला होता, जो भारतात 2-3 लाखाला विकत मिळतो। चोरी पकडली गेली आणि प्रचंड ट्रोलिंग झालं, इतकं की गलगोटियाज युनिव्हर्सिटीचा स्टॉल समिटमधून काढून टाकण्यात आला। इज्जत फक्त त्यांची नाही, सगळ्या भारताची गेली, तेही इंटरनॅशनल लेवलला। त्यात यात भर टाकली त्या समिटच्या फेल गेलेल्या मॅनेजमेंटने। पण एका कुत्र्याने नेमका कसा, कुठे, किती, कोणाचा बाजार उठवला आहे तेच सांगणारी स्टोरी। नमस्कार, मी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात भाग घेतलेला चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू। दिल्लीतली AI इम्पॅक्ट समिट ही 4थी ग्लोबल AI समिट दिल्लीतल्या भारत मंडपम इथे पार पडते। या जगभरातल्या मोठ्या कंपनीचे CEO आले। AI मुळे रोजगारावर काय परिणाम होणार, टॅलेंट कसं डेव्हलप होणार, रोजच्या जीवनातला AIचा वापर, AI मधलं इनोव्हेशन, अशा बऱ्याच गोष्टी इकडे होणार आहेत। अगदी नरेंद्र मोदी, इमॅन्युएल मॅक्रॉन, सुंदर पिचाई यांच्या उपस्थितीत सगळं काही होणार आहे। आता यातून होणार काय तर भारतातला टॅलेंट जगासमोर येणार। भारत AI मध्ये कसा खतरनाक खेळतोय। आपण AI ने बनवलेले टुका रील स्क्रोल करत असलो तरी भारतातल्या विद्यापीठांनी किती मोठी उंची गाठली हे जगाला दाखवण्याचा गोल्डन चान्स। पण हा चान्स गणला कारण एक कुत्रा। गलगोटियाज युनिव्हर्सिटी उत्तर प्रदेशच्या दनकौर मधली एक प्रायव्हेट युनिव्हर्सिटी। 52 एकर परिसरात पसरलेली ही युनिव्हर्सिटी सुनील गलगोटिया यांनी उभारली। उत्तर प्रदेशमध्ये उच्च शिक्षणाच्या संधी वाढवणं हा उद्देश ही युनिव्हर्सिटी उभारण्यामागे होता। इथं लॅब आहेत, लायब्ररीज आहेत, इथं डिजिटल स्किल वाढवण्याच्या संधी आहेत असंही ही युनिव्हर्सिटी सांगते। गलगोटियाज एज्युकेशन ग्रुप 1933 साली स्थापन झाला होता। त्यांच्या अनेक शैक्षणिक संस्थांपैकी ही एक संस्था। पण या गलगोटियाज युनिव्हर्सिटीचा असा दावा आहे की त्यांनी AI मध्ये 350 कोटी रुपयांपेक्षा जास्त पैशांची गुंतवणूक केली आहे आणि असं करणारी ती भारतातली पहिली प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे। आता त्यांनी एवढा दावा केला, एवढी जाहिरात केली, त्यामुळे झाली गर्दी आणि DD न्यूजच्या एका रिपोर्टरने या युनिव्हर्सिटीच्या स्टॉलला भेट दिली आणि इथंच झाला किस्सा। या स्टॉलवर एक रोबोटिक कुत्रा होता, 4 पायांवर चालणारा, 2 पायांवर उभा राहणारा, उड्या मारणारा, नाचणारा। तो IPL मध्ये चंपक आलेला ना, सेम तसाच। या रोबोटची चर्चा झाली। DD न्यूजचा रिपोर्टर सुद्धा आपला कॅमेरा घेऊन तिकडे गेला। तेव्हा या युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसर नेहा सिंग या कुत्र्याची माहिती देत होत्या। त्या मंजुळ आवाजात म्हणाल्या, मीट ओरायन हा गलगोटियाज युनिव्हर्सिटीच्या सेंटर ऑफ एक्सलन्सने डेव्हलप केलेला कुत्रा आहे। मी तुम्हाला आवर्जून सांगते की आम्ही पहिली प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहोत ज्यांनी AI मध्ये 350 कोटींपेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट केली आहे। ओरायन वेगवेगळे आकार घेऊ शकतो, त्याचा साईज बदलू शकतो, सर्वायलन्स, मॉनिटरिंग असे टास्क तो करू शकतो, मून वॉक, समरसॉल्ट सुद्धा तो करू शकतो। आमचा लाडका ओरायन किती काय काय करू शकतो याची लिस्ट या मॅडमने सांगितली। व्हिडिओ व्हायरल झाला आणि टप्पा इथंच पडला। मुळात व्हिडिओमध्ये दिसणारा हा ओरायन चीनच्या युनिट्री कंपनीने बनवलेला रोबोटिक कुत्रा आहे। त्याचं मॉडेल नेम आहे युनिट्री गो2। हा कमर्शियल रोबोट डॉग आहे जो AI वर चालतो। तो जिने चढू शकतो, दगडातून चालू शकतो, व्हॉइस कमांडवर काम करू शकतो, लक्ष ठेवू शकतो, किरकोळ कामं करू शकतो। विकत घ्यायचं म्हणलं तर मॅक्स 2-3 लाखांना मिळतोय, लय जड विषय नाही। हाच रोबो या गलगोटियाज युनिव्हर्सिटीने आणला, आमच्या पोरांनी बनवला आहे म्हणून जगाला दाखवला आणि या कुत्र्यानेच बाजार उठवला। सुरुवातीला सोशल मीडियावरून टीका व्हायला लागली, मग विषय बातम्यांमध्ये गेला, मग विषय इंटरनॅशनल मीडियात गेला। युनिव्हर्सिटीची मापं काढली गेलीच, पण सरकारची सुद्धा मापं काढली गेली, कारण ही आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी AI समिट पहिल्यांदाच विकसनशील देशात होत असलेली। आणि इथं घडतंय काय तर चीनने बनवलेला रोबोटिक डॉग जसाच्या तसा आणून ठेवला जातोय। आता एवढा अंगलट आल्यावर गलगोटियाज युनिव्हर्सिटीला काहीतरी ॲक्शन घेणं भाग होतंच। त्यांनी आधी एक स्टेटमेंट केलं, आम्ही असं कधीच म्हणालो नाही की आम्ही तो रोबोट डेव्हलप केला आहे।
हा फक्त हे दाखवण्याचा प्रयत्न आहे की आम्ही प्रयोग करतोय, विद्यार्थ्यांना नवनवीन गोष्टी शिकवतोय. आम्ही हा कुत्रा तयार केला नाहीये, पण आम्ही असे इनोव्हेशन्स करू शकणारे विद्यार्थी घडवतोय. पण यावरून सुद्धा प्रचंड ट्रोलिंग झालं. त्यानंतर त्यांनी दुसरं स्टेटमेंट केलं की हा सगळा युनिव्हर्सिटीच्या विरोधात प्रोपोगंडा कॅम्पेन चालवण्याचा प्रकार आहे. तरीही चूक सावरली जात नव्हती. अशात ज्या प्रोफेसर नेहा सिंग यांनी या ओरायनबद्दल माहिती दिली होती त्या पुढे आल्या आणि त्यांनी सांगितलं, मी या सगळ्याची जबाबदारी घेते. मला गोष्टी नीट प्रकारे सांगता आल्या नाहीत. जास्त उत्साह असल्यामुळे आणि पटकन बोलायचं असल्यामुळे मी नेहमीच्या सफाईदारपणाने बोलू शकले नाही. आम्ही कधीच असं म्हणालो नाही की हा रोबोटिक डॉग आम्ही बनवला आहे. आम्ही हा रोबोटिक डॉग आमच्या विद्यार्थ्यांसाठी आणला कारण त्यांनी याच्यापासून प्रेरणा घेऊन काहीतरी चांगलं बनवावं. त्यानंतर गलगोटियाज युनिव्हर्सिटीने आणखी एक स्टेटमेंट दिलं, ज्यात त्यांनी पॅव्हेलियन मॅनेज करणाऱ्या प्रोफेसरला कमी माहिती असल्यामुळे हा प्रकार घडला असं म्हणत सगळं खापर नेहा सिंग यांच्यावर फोडलं. हा सगळा प्रकार मुद्दामून घडलेला नाही, असा कुठलाही उद्देश युनिव्हर्सिटीचा नव्हता असं सांगायलाही ते विसरले नाहीत. पण हे तिसरं स्टेटमेंट कधी आलं तर AI समिटच्या मॅनेजमेंटने गलगोटियाज युनिव्हर्सिटीला आपला स्टॉल रिकामा करायला सांगितलं तेव्हा. त्यानुसार त्यांनी स्टॉल रिकामा केला. आता जी युनिव्हर्सिटी आपली प्रचंड मोठी जाहिरात करते, आपण AI मध्ये 350 कोटी लावले असं सांगते, त्यांनी आपलं इनोव्हेशन म्हणून आधीच चीनने बनवलेला रोबोट आणला, तो आपला म्हणून क्लेम केला आणि त्यांनाच आपला स्टॉल काढून घ्यावा लागला. आणि हे सगळ्या जगाने पाहिलं. आता चीनबद्दलच्या बातम्या देणाऱ्या चायना पल्स या सोशल मीडिया हँडलने यावरून गलगोटियाज युनिव्हर्सिटीवर आणि पर्यायाने भारतावर प्रचंड टीका केली. चीनमधून सुद्धा यावर ताशेरे ओढले गेले. ब्लूमबर्ग, रॉयटर्स, अल जझीरा या इंटरनॅशनल मीडियाने सुद्धा याची टिंगलच केली. आता यातून झालं काय तर आपण AI इनोव्हेशनमध्ये पुढे आहोत, प्रगती करत आहोत असा दावा करणाऱ्या भारतात अशी परिस्थिती आहे की इथल्या टॉपच्या युनिव्हर्सिटीला आपलं इनोव्हेशन म्हणून चीनचा कुत्रा आणावा लागतोय. याचाच अर्थ भारताची AI मध्ये प्रगती झालेलीच नाही असं नरेटिव्ह उभं राहिलं, ज्यातून जगभरात नाचक्की झाली. कारण या एका कुत्र्यामुळे इतर इनोव्हेशन्सवर सुद्धा हे कॉपी केलंय का अशी शंका उभी राहिली. मोठ्या कंपनीज, त्यांचे CEOज, ग्लोबल लीडर्स इथे आले, पण त्यांना विकतचा रोबोट इनोव्हेशन म्हणून दाखवला असं म्हणत ग्लोबल मीडियाने तोंडसुख घेतलं. म्हणूनच सुरुवातीला म्हणलं, मोकट कुत्रा अडवता आला नाही म्हणून होणारा गोंधळ वेगळा आणि विकतचा रोबोट बंदिस्त जागेत आणला म्हणून उठलेला बाजार वेगळा. आता या सगळ्यात AI इम्पॅक्ट समिटचा खेळ फक्त या ओरायनमुळे, गलगोटियाज युनिव्हर्सिटीमुळे घडला असंही नाही. हा खेळ गंडायची अजून काही कारणं आहेत. 16 फेब्रुवारीला या समिटचं उद्घाटन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 तारखेला या समिटला येणार होते, पण ते 16 तारखेला आले आणि गोंधळ उडाला. त्यांच्या सुरक्षेचा प्रोटोकॉल म्हणून ज्यांनी स्टॉल लावले होते त्यातल्या अनेक जणांना बाहेर काढण्यात आलं. त्यावेळी इथे चोरीची घटनाही घडली. पहिल्याच दिवशी 70,000 लोकांनी एक्झिबिशनला भेट द्यायला रजिस्ट्रेशन केलं होतं, पण त्यातल्या कित्येकांना एंट्रीच मिळाली नाही याचीही चर्चा झाली. मग गर्दी व्हायला लागली तेव्हा फूड कोर्टवर पण लोक जायला लागली, पण फूड कोर्टवरची दुकानं UPI पेमेंट ॲक्सेप्टच करत नव्हती. जिथं सगळा विषय AIचा आहे, डिजिटलायझेशनचा आहे, तिथे UPI चालत नसल्याची इंटरनॅशनल न्यूज झाली. गर्दी एवढी वाढली की लोकांना 3-3 तास रांगेत उभं राहावं लागलं. थोडक्यात सगळ्या बाजूंनी नाचक्की झाली. या मिसमॅनेजमेंटबद्दल केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर माफी मागण्याची वेळ आली. थोडक्यात विषय एका कुत्र्यावर सुरू झाला आणि केंद्रीय मंत्र्यांनी माफी मागून सुद्धा थांबला नाही. कारण जिथं इनोव्हेशन दाखवायचं होतं तिथं काय दाखवलं तर मेड इन चायना रोबोट. शाळेत विज्ञान प्रदर्शन असायचं तेव्हा पुठ्ठ्याच्या ज्वालामुखीत खायचा सोडा टाकून पहिलं बक्षीस काढायचे दिवस होते, जे AI मुळे बदललेत. आता सोड्याची जागा विकत आणलेल्या कुत्र्याने घेतली आणि पहिल्या नंबरची जागा युनिव्हर्सिटी, सरकार आणि एकूणच इंडस्ट्रीच्या ग्लोबल लेवलवर उठलेल्या बाजाराने. कपाळाला हात मारून घेण्याव्यतिरिक्त याबद्दल दुसऱ्या काही प्रतिक्रिया असल्याच तर कमेंट्समध्ये सांगा. इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.